नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद लातूरमध्ये देखील उमटताना पाहायला मिळतात। लातूरमध्ये हजारो विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होताना दिसतोय। लाखोंची फी, हॉस्टेलचा खर्च, वर्षभराची मेहनत आता वाया गेली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे एक निराशेची भावना आहे। अर्थात परीक्षा होणार असली, पुन्हा होणार असली तरी पुन्हा तयारी करणं हे तितकंच गरजेचं असणार आहे आणि त्यामुळे एक प्रकारे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। लातूरमध्ये हे सगळं वातावरण पाहायला मिळतंय। वर्षभर अभ्यास करून, मेहनत करून, आपल्या वेळेवर अभ्यास करून, टेस्ट देऊन, रिव्हिजन करून, प्रत्येक गोष्ट करून, प्रामाणिकपणे प्रयत्न करून अभ्यास केलेला आहे। त्यांच्यासाठी एकदा परीक्षा झाली हे टेन्शन मिटलं असं त्यांना मानसिकता तयार झाली असेल त्यांची, पण त्यांनी जे वर्षभर अभ्यास केला तो वाया जाणार नाही याची मला खात्री आहे आणि परत एकदा परीक्षा घेतल्यानंतर, पेपर झाल्यानंतरही ते तसंच यश प्राप्त करतील याची खात्री आहे। त्यामुळे थोडंसं नुकसान तर होणारच आहे। प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता एकदा बनलेली, जी परीक्षा दिल्यानंतर जी टेन्शन फ्री होण्याची मानसिकता होती, ती मानसिकता आता परत एकदा पेपर द्यावा लागल्यानंतर थोडीशी त्यात ही होऊ शकते। पण परीक्षा दिल्यानंतर तर खूप म्हणजे असं आराम वाटला होता, कारण 2 वर्षाची मेहनत कुठे तर सफल झाली असं वाटत होतं। कारण स्कोर पण चांगला येत होता, कुठेतरी चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये आपला नंबर लागेल ही भावना मी पेपर झाल्यापासून 10 दिवसानंतर मनामध्ये कुठेतरी घेऊन बसलो होतो। पण पेपर लीक आणि परत पेपर होणार ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर कुठे ना कुठे मनामध्ये असा विचार येतो की 2 वर्ष तयारीचा काय उपयोग।